नमस्कार, कशा आहात आपण? नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे. आज आपण बनवणार आहोत मॅजिक पेपर. तेही घरातील फक्त 2 वस्तू वापरून 1 मिनिटामध्ये. आणि पाहू शकता हा किती जास्त फायदेशीर आहे. लहान मुलांना ड्रॉइंग करण्यासाठी म्हणा किंवा आपल्यालाच काही शेड्यूल कामं लिहून ठेवायची असतील त्यासाठी देखील कामी येईल. त्यासोबतच मुलांना होमवर्क करण्यासाठी, गणित करण्यासाठी देखील खूप कामी येऊ शकते. नक्कीच तुम्हाला पण खूप आवडेल आणि मुलंही इंटरेस्टिंग पद्धतीने अभ्यास करतील. यासाठी आपल्याला इथे एक पेपर लागणार आहे. कोणताही व्हाईट पेपर किंवा नोटबुकचा पेपर इथे घ्या आणि एक पॉलिथिन घ्या. नवीन कपडे घालून जी पॉलिथिन येते ती मी घेतलेली आहे. तुम्ही कोणती ट्रान्सपरंट पॉलिथिन इथे घेऊ शकता आणि त्या पॉलिथिन मध्ये पेपर असा टाकायचा आहे. थोडी जर जास्त पॉलिथिन असेल तर याला स्टेपलर लावून अशा प्रकारे तुम्ही बंद करा आणि व्यवस्थित दिसेल. त्यामुळे मी अगदी काठोकाठ याला असं बंद केलं आहे. नाही केलं तरी चालेल, चिकटपट्टी लावली तरी काहीच हरकत नाही. तर पाहू शकता हे असं काहीच तयार झालेलं आहे. आता आपण याला जसं की होमवर्कसाठी मुलांना द्यायचं आहे किंवा काही ड्रॉइंगसाठी किंवा असंच ते जर काही खेळणार असतील तर द्यायचं आहे तर देऊ शकता. किंवा जसं आपल्यालाच काही गोष्टी नोट करून लिहायच्या आहेत, ठेवायच्या आहेत किंवा आपल्याला काही असं वेगळं यावरती करायचं आहे, कुणासाठी काही मेसेज लिहायचा आहे तर त्यासाठी आपण इथे एक चुंबक घेऊन फ्रीजवरती देखील याला मॅग्नेट सारखं वापरू शकतो. फ्रीज मॅग्नेट आपलं तयार होईल जेणेकरून आपल्याला काही कामं लिहायची असतील, कुणाला काही मेसेज सांगायचा असेल तर अशा प्रकारे आपण करू शकतो. यावरती तुम्ही कोणताही पेन वापरू शकता. हाताने देखील हे खूप छान पुसल्या जातं किंवा कपडा जरी ठेवला तरी चालेल. आणि पहा किती छान हा मॅजिक पेपर आपला तयार झालेला आहे. लहान मुलांसाठी देखील खूप कामी येईल आणि आपल्याला देखील खूप फायद्याचं ठरणार आहे. आणि हो, ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतरची आपली टिप आहे. आपल्या घरातील असे बरेच भांडे असतात जे की एकमेकांमध्ये असे अडकले की आपल्याला खूप जास्त त्रास होतो. यांना असं वेगळं करण्यासाठी यामध्ये बराच वेळ जातो, मेहनत जाते. पण एक छोटीशी ट्रिक आहे जेणेकरून तुम्ही अशा प्रकारे अडकलेले भांडे अगदी सहज काढू शकता. जसं की ग्लास असो, वाटी असो किंवा अशा प्रकारचे पातेले. आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, खालचं जो भांडं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अगदी हे जर असं पाणी जात नसेल तर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये हे पातेलं असं ठेवून द्या थोड्या वेळासाठी. आपोआप त्यामध्ये थोडंफार पाणी जातं. काय एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, खालच्या भांड्यामध्ये थोडंफार तरी पाणी गेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे भांडं गॅसवरती असं ठेवायचं आहे. अगदी 2 सेकंद हे गॅसवरती असं भांडं ठेवलं की जे यामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामध्ये ते पाणी गरम होतं, एक वाफ तयार होते आणि ह्या वाफेने वर अडकलेलं जे भांडं आहे ते आपोआप असं वर निघायला सुरुवात होते. यामध्ये जास्त मेहनतही लागणार नाही आणि वेळही नाही. छोटीशी ट्रिक आहे, सायन्स आहे. पाहू शकता किती सहज आपण यामध्ये अडकलेलं हे भांडं असं काढलेलं आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, तुम्हाला खूप कामी येईल. यानंतरची आपली टिप आहे. आपल्याकडे असे 3-4 वेगवेगळे कंगवे असतात. पण काय होतं, अचानक आपण पाहतो आपला हेअरफॉल व्हायला लागतो, डॅन्ड्रफ होतो किंवा इतर काही केसांसंबंधित समस्या व्हायला लागतात. त्याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं की आपण एकमेकांचे घरामध्ये जे सदस्य असतात त्यांचे कंगवे वापरतो. तसं तर प्रत्येकाचा वेगळा कंगवा असला पाहिजे, पण चुकून कधीतरी आपण एकमेकांचे असा यूज करतो. तर त्यासाठी एक छोटंसं काम करायचं. अधूनमधून आपण हे जे कंगवे आहेत ते पाण्याने तर स्वच्छ धुवायचे आहेतच, पण तुम्हाला जर त्यासाठी वेळ नसेल तर एक छोटंसं काम करा जेणेकरून तुम्हाला या केसांसंबंधित समस्या होणार नाहीत. यामुळे आपले 2 फायदे होणार आहे. जसे की आपल्या कंगव्यावरती थोडंसं तेल असेल तर आपण हा कंगवा जो आहे तो केसांवरती वापरला की आपल्या केसांना देखील तेल लागतं आणि ते केस कसे असे दबले जातात, आपल्याला बाहेर जायला नको वाटतं. तर अशा वेळेस जर तुम्हाला कंगवा धुण्यासाठी वेळ नसेल तर फक्त असं पावडर टाका आणि एखाद्या जुन्या ब्रशने याला असं फिरवून घ्या. जेणेकरून काय होतं, कंगव्यावरील पूर्ण तेल निघून जातं आणि याने जर आपण केस विंचरले तर अजिबात आपल्या केसांना तेल लागत नाही. आणि जसं की मी म्हणलं, आपल्या घरातील वेगवेगळे सदस्य असतात, कुणाला काही समस्या असू शकते तर त्या देखील जे काही जर्म्स आहेत, बॅक्टेरिया आहेत ते देखील पूर्ण निघून जातात आणि आपल्याला केसांसंबंधित काही समस्या दिसून येत नाहीत. यामुळे अजून एक फायदा असा होतो की आपले जे कंगवे आहेत ते पाणी न लावता खूप छान स्वच्छ होतात. बऱ्याच वेळा असं होतं, घाई गडबड असते, कंगवे जे आहे ते पाणी लावून धुण्यासाठी वेळ नसतो, परत त्याला वाळवायला देखील वेळ लागतो. तर त्यासाठी एक छोटंसं काम करा जेणेकरून तुमच्या सर्व समस्या दूर होतील. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि याचा रिझल्ट अगदी तुम्हाला दिसून येईल. की सध्या तरी इथे तुम्हाला पांढरं शुभ्र पावडर दिसत जरी असलं तरी यावरती खूप जास्त असा घाण म्हणू शकता किंवा काही थोडा जसं तेलकटपणा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि पावडर जे पांढरं शुभ्र होतं ते अगदी काळं कुट्ट दिसत आहे. तर मी तुम्हाला जवळून देखील दाखवते याचा किती छान आपल्याला रिझल्ट पाहायला भेटतो. आणि केसांसंबंधित विशेष म्हणजे आजकाल सर्वांना ज्या समस्या दिसून येतात त्या खूप त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं हे जर तुम्ही रेग्युलर फॉलो केलं तर.
यानंतरची आपली टीप आहे नेल पेंटसाठी. बऱ्याच वेळा असं होतं, आपण घाई गडबडीत नेल पेंट लावायला जातो आणि नखांच्या बाहेर असं नेल पेंट येतं आणि हे वाळलं की याला काढायला खूप जास्त असं घासावं लागतं किंवा यामध्ये आपला हात देखील लाल होतो, स्किन थोडीशी आग पडते तिथे. लहान मुलांसोबत देखील हा प्रॉब्लेम होतो जर आपण त्यांना लावत असू तर अशा वेळेस काय करायचं, अगोदर आपण नखांच्या अवतीभोवती थोडंसं वॅसलीन लावायचं. यामुळे आपले दोन फायदे होतात. बऱ्याच वेळा आपण पाहतो नखाच्या साईडची जी स्किन असते ती थोडीफार निघाली की खूप जास्त आग पडते, कशात ते अडकलं की अजूनच त्रास होतो, तर ती आपली स्किन देखील मऊ पडते. त्यासोबतच आपण जेव्हा असं वॅसलीन लावलेलं आहे आणि नेलपेंट लावतो, नखांवरती नेलपेंट लावत असताना अजिबात वॅसलीन नखांवरती गेलं नाही पाहिजे, फक्त आपण स्किनवरती लावलेलं आहे. आणि जेव्हा आपण असं घाई गडबडीत नेलपेंट लावतो, जर स्किनवरती थोडंफार नेलपेंट लागलं तरीही आपण त्याला सहज पुसू शकतो, कारण की वॅसलीनमुळे स्किनवरती लावलेलं नेल पेंट वाळत नाही, सहज ते आपल्याला काढता येतं. थोड्या वेळानंतर देखील तुम्ही सहज याला असं पुसून घेऊ शकता. यानंतरची आपली टीप आहे मिक्सरसाठी. बऱ्याच वेळा आपण पाहतो मिक्सर साईडने तर आपण स्वच्छ करतो, पण आतमधील हा जो भाग आहे याला स्वच्छ करणं थोडं अवघड जातं, कारण की खूप कमी स्पेस असतो, छोटी जागा असल्यामुळे हातही जात नाही, कपडाही जात नाही. आणि मिक्सरचा जर हा भाग घाण असला की आपले जे मिक्सरचे भांडे असतात ते देखील खालच्या बाजूने घाण व्हायला लागतात. तर यासाठी आपण छोटंसं टूल बनवणार आहोत, जे की तुम्ही एकदा बनवलं तर वर्षानुवर्ष तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर इथे मी एक जुना ब्रश घेतलेला आहे, लहान मुलांचा मी ब्रश घेतलेला आहे, मोठा देखील ब्रश तुम्ही घेऊ शकता. आणि त्याला खालच्या बाजूला असं आपल्याला गरम करायचं आहे आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे. दाबल्यानंतर पाहू शकता याचा अगदी वेगळा आकार तयार होतो आणि पाहू शकता अगदी वेगळ्या आकाराचा हा ब्रश आपण तयार केलेला आहे. यामध्ये जास्त वेळही जात नाही, फक्त याला असं गरम करून थोडंसं दाबलं खूप छान तयार होतो. त्यासोबतच तुम्ही जर मोठ्या माणसांचा मोठा ब्रश घेत असाल तर त्याला देखील हीच प्रोसेस करून तुम्ही असं वेगळं टूल तयार करू शकता. पण मोठ्या माणसांचा जो ब्रश आहे त्याचा आकार थोडासा वेगळा होतो. तुम्हाला दोन्हीपैकी जो आकार हवा असेल तो तुम्ही अगदी सहज तयार करू शकता. तर इथे पाहता मिक्सरचा हा जो भाग आहे तो खूप जास्त असा घाण झाला होता, तर यावरती मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही थोडं वॉशिंग पावडर देखील यामध्ये टाकू शकता जर जास्त चिकटपणा झाला असेल तर. आणि ब्रश पहा, आपण जो टूल तयार केलेला आहे तो किती जास्त आपल्या कामी येत आहे. अगदी इथे आपल्याला हातही लावायची गरज नाही. हा जो ब्रश आपण नवीन आकाराचा तयार केला आहे छोटंसं टूल, त्याला फक्त आतमध्ये असं टाकलं, फिरवलं की स्वच्छ पूर्णपणे निघतं. आणि एक जुना सॉक्स मी घेतलेला आहे, जेणेकरून अगदी यामध्ये टाकलेलं पाणी सहज पुसल्या जाईल आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. खूप छान हा भाग स्वच्छ झालेला आहे. आणि हा जो छोटासा आपण ब्रश तयार केलेला आहे त्याची जी डिझाईन आहे ती आतमधून खूप छान स्वच्छ करते. प्रत्येक भाग स्वच्छ होतो, जास्त वेळही जात नाही. पाहू शकता अगदी जुन्या ब्रशचा वापर करून एका मिनिटामध्ये आपण वर्षानुवर्ष वापरात येणार एक टूल तयार केलेला आहे. याला म्हणतात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे. आहे ना मिक्सरवरती जुन्या ब्रशची कमाल. अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याला याला क्लिनिंगसाठी वापरता येईल, तुम्ही पण तयार करा. आणि त्याऐवजी जर आपण असा नॉर्मल ब्रश यामध्ये टाकायचा प्रयत्न केला तर अजिबात यामध्ये तो जात नाही, व्यवस्थित क्लिनिंग होत नाही, यामध्ये वेळही जातो. त्यामुळे आजच हे छोटंसं टूल तयार करा आणि भरपूर मेहनत आणि पैसे वाचवा. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.